तुम्हाला सांगते, खेरणार सर टू व्हीलर चालवतच नव्हते. स्कूटर होती आमच्याकडे आणि अशी पायातल्या गेअरची बाईक त्यांना कधीच येत नव्हती. मग ही माझ्या मुलाची होती ना, मग ती नाशिकहून मी इकडे मागवली, कारण तो आता पुण्याला असतो. तर त्याच्यावर आम्ही आज बाजार करायला आलेलो आहे. गावरान मिरची बाहेर दे बाई टाक. हे कसे दिले बाई? 20 ला ढेमसे खूप आवडतात खरणार सरांना, ते भरून करते मी नेहमी. हा 30ला अर्धा. मजा घेत आहे बघा भाऊजाईची. ताईला आमची भाऊ यांची भाऊ काय घेतलं? झोका, नातवांसाठी झोका बांधायला दोर घेतला. दोर. आणि आता इथे आम्ही आलेलो आहोत इलेक्ट्रिकच्या दुकानावर. त्यांना प्लंबिंगचं काही सामान घ्यायचं होतं, काही त्यांचं चालूच असतं शेतातलं. आणि एकदम आश्चर्याचा धक्काच दिला. इथे ना कृष्णा हॉटेल आमच्या इथे, म्हणजे आमच्या वाडीच्या जवळच आहे, आणि तिथे ते घेऊन आले. हायवेला आहे मस्त. तर ते कधी खात नाही बाहेरचं, पण आज म्हटले नको, तुला उशीर झाला, घरी जाशील, स्वयंपाक करशील, आणि मस्त शेवभाजी भाकरी मागवली. नंतर कळण्याची भाकर मला खूप आवडते, इथली खानदेशी पद्धतीची, मस्त चटणी टाकून, आणि खूप भारी लागते ती पण घेतली. आणि मस्त पोटभर जेवण झालं. आणि घरी आलो तर इकडे बघा, आमच्या गबरूदाचं जेवण बाकी होतं, त्याला पटकन जेवण दिलं. आलेल्या वस्तू म्हटलं पिशवीतून काढून घेऊ, भाजीपाला वगैरे, आणि काही वेगवेगळ्या वस्तू. भांडे कसं प्रत्येक बाईचा वीक पॉईंट असतो, तर मी इथे बघा ते बसलेले असतात ना बाजारात, तर ते भांडे पण मी घेतले. ही छोटीशी परात घेतली व्हिडिओ शूट करण्यासाठी, छोटंसं कणिक मळायला, आणि ही ते दुधावर वगैरे झाकणी वगैरे, अशा काही काही गोष्टी घेतल्या. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा. आवडला ना व्हिडिओ? चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.